बातमी आहे चिपळूणमधून। चिपळूण शहरातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण तर वाढलेलंच आहे। गणेशोत्सवात खड्ड्यांचं विघ्न आता समोर आहे। तातडीनं रस्ते दुरुस्त करण्याची मागणी चिपळूणकरांकडून केली जाते। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सध्या सुरूच आहे। या पावसामुळे चिपळूणचे अंतर्गत रस्ते, शहरातील अंतर्गत रस्ते आहेत, हे सध्या रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या ज्या ठिकाणी आहे तो चिपळूण मधल्या कावळी तळेकडे जाणारा मार्ग आहे। हा पूर्णतः रस्त्यामध्ये खड्डे आपल्याला पाहायला मिळतात। रस्त्याची चाळण झालेली आहे, त्यामुळे याच चाळण झालेल्या रस्त्यातून खड्ड्यातून सध्या नागरिकांचा जीवघेणा प्रवास सध्या सुरू आहे। रस्त्यामध्ये डांबर कुठेच दिसत नाहीये। सगळीकडे जर आपण बघितलं तर हे रस्ते आहेत, हे पाण्याने भरलेले आपल्याला पाहायला मिळतात। खड्डे आहेत, प्रचंड प्रमाणात मोठमोठ्या दगडी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। नगर परिषदेच्या अंतर्गत येणारे हे शहरातील रस्ते आहेत, हे सध्या पूर्णतः खड्डेमय झाले आपल्याला पाहायला मिळतात। हाच रस्ता आहे, हाच मार्ग आहे, तो चिपळूण शहराकडे जातो, बाजारपेठेकडे जातो, कावेळीतळीकडे जातो। त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्याची वर्दळ आहे ती मोठ्या प्रमाणात असते। अशा प्रकारचे हे रस्ते सध्या चिपळूणकरांना त्रासदायक ठरलेले आहेत। आगामी सण हा गणपती सण हा तोंडावरतीच आहे आणि या सणाला चाकरमानी आहेत ते कोकणामध्ये येतात। नगर परिषदेकडे या नागरिकांची, इथल्या रहिवाशांची मागणी आहे की गणपतीच्या आधी या रस्त्यांची डागडुगी आहे ती नगर परिषदेने करावी। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी। मकिंग जी कोयनाचा डॅम जो झाला 50 वर्षापासून तिथं मकिंग पडलेले आहे। त्या दगडामध्ये बऱ्याचशा दगडांचे हे असतात, वेगवेगळे अवशेष असतात, त्याच्यामध्ये तो चिकट असतो थोडा, तर तो आम्ही टाकून आता प्रॉपर रोलिंग करून त्याच्यावर थोडंसं ग्रीट टाकून आपण रोड बनवायचं सध्या प्रयत्न चालू आहे।